नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे पुरुषांमधील नपुंसकत्व म्हणजे लिंगाची ताठरता कमी होणे. त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असे म्हटले जाणे किंवा कामवासना कमी होणे, संभोग क्रिया व्यवस्थित न होणे, अशी बरेच कारणे आहेत किंवा शीघ्रपतन पण म्हटले जाते. संभोग ही भुकेसारखी एक मूलभूत वासना आहे, परंतु संभोग क्रियेसाठी एकाग्रता आणि तणावविरहित मनाची गरज असते. घाईघाईने आणि दडपणाने करण्याची ती क्रिया नाही. मनामध्ये इतर विचार असतील तर संभोग क्रिया व्यवस्थित होत नाही. बऱ्याच जणांची ही अडचण असते. संभोग करण्याची क्षमता नसेल किंवा असमर्थता असेल तर त्याला नपुंसकता असे म्हटले जाते. आता याची कारणे काय आहेत? नपुंसकत्व 3 प्रकारचे आहेत. प्रमुख नपुंसकत्व यामध्ये संभोग क्रियेच्या सुरुवातीपासून पुरुषाचे लिंग ताठ होऊ शकत नाही. हा प्रकार कमी प्रमाणात आढळतो. दुसऱ्या प्रकारामध्ये सुरुवातीला लिंग ताठ असते, परंतु संभोग करताना मध्येच 2 वेळा शिथिल होते. तिसरा प्रकार म्हणजे वयोमानानुसार नपुंसकत्व वाढत जाणारे असते. हा प्रकार गंभीर आणि असाध्य असतो. आता याची कारणे काय आहेत? लिंग ताठ होणे एक उत्तेजित अवस्था असल्यामुळे मज्जातंतूचे आणि हार्मोन ग्रंथीचे कार्य नीट असावे लागते. नपुंसकत्वाची अनेक कारणे आहेत. थकवा, मद्यपान, इस्ट्रोजन सारखी औषधे घेणे, मज्जातंतूंची दुर्बलता, मधुमेह ही नपुंसकत्वाची मुख्य कारणे आहेत. दीर्घकाळ अतिसंभोग आणि संपूर्ण शरीराची दुर्बलता ही नपुंसकत्वाची इतर कारणे आहेत. सुरुवातीला संभोग क्रियेमध्ये अपयश आल्यामुळे दुसऱ्या वेळेस वाटणारी भीती हेच खरे नपुंसकत्वाचे मुख्य कारण आहे. या मानसिक अवस्थेमुळे दुसरा प्रयत्न सुद्धा अपयशी ठरतो. त्यामुळे पुन्हा निष्फलता येते. असे दुष्ट चक्र चालू राहते. या मानसिक कारणामुळे जनन इंद्रियामध्ये शिथिलता येते. आता उपचार काय आहेत? नपुंसकत्वेवर तथाकथित औषध घेणे हे धोकादायक आहे. नपुंसकत्वावर उपचार करताना आहारामध्ये अत्यंत महत्त्व आहे. सुरुवातीला 5 दिवस फळेच खाऊन उपवास करावा. दिवसातून 3-4 वेळा दर 5 तासांनी फळे खावी. द्राक्षे, संत्री, अननस, सफरचंद, टरबूज अशी फळे खावी. उपवास काळामध्ये पोट साफ होण्यासाठी गरम पाण्याचा इनिमा घ्यावा. फलाहार आणि उपवास काळ संपल्यानंतर संतुलित आहार घ्यावा. आहारामध्ये निरनिराळ्या बिया, धान्य, भाज्या, फळे मुख्यत्वे करून असावी. शेळीचे दूध, बाजरी, लसूण, मध, वनस्पतीजन्य तेल या पदार्थामुळे नवचैतन्य लाभते. धूम्रपान, दारू पिणे, चहा, कॉफी, डबाबंद पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, रिफाइंड धान्य, मिठाई असे पदार्थ खाऊ नयेत. काही पदार्थ नपुंसकत्वाच्या उपचारामध्ये अत्यंत लाभदायक आहेत. त्यापैकी लसूण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लसणामुळे कोणत्याही प्रकारचे नपुंसकत्व दूर होते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध लैंगिक तज्ज्ञ डॉक्टर रॉबिन्सन यांचे मत आहे. कांदा हे सुद्धा लैंगिक शक्ती वाढवणारे आहे. कांद्यामुळे जनन इंद्रियाला बळ मिळते. या दृष्टीने पांढरा कांदा उत्तम आहे. नपुंसकत्वावर गाजर हा उत्तम उपाय आहे. गाजर, अर्धवट उकळलेले अंडे आणि मोठा चमचाभर मध रोज एका वेळेस याप्रमाणे 2 महिने घ्यायला हवा. यामुळे लैंगिक हार्मोनचे प्रमाण वाढते आणि त्या भागातील मज्जासंस्थेला चालना मिळते. यासाठी गाजराचा हलवा खावावा. लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी भेंडी खावे. भेंडीच्या मुळाची पूड 5 ते 10 ग्रॅम दुधामध्ये रोज घेतली असता लैंगिक शक्ती कधीही कमी होत नाही, असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे. वाळलेला खजूर म्हणजे खारीक लैंगिक शक्तीसाठी वाढवणार आहे. बदाम आणि पिस्ता यामध्ये सुद्धा वाळलेल्या खजुराची पूड मिसळून रोज खाल्ल्यास नपुंसकत्व दूर होते.
काळ्या मनुकाचा सुद्धा यावर गुणकारी आहे. मनुका पाण्याने चांगल्या धुवून घेऊन दुधामध्ये उकळावा. त्या चांगल्या फुगतात आणि गोड होतात. आधी मनुके खाऊन मग वरनं दूध प्यावे. 30 ग्रॅम मनुका 200 मिली दुधामध्ये उकळून दिवसातून 3 वेळा घ्यावा. मनुके हळूहळू 50 ग्रॅम पर्यंत वाढावे. संपूर्ण शरीराला चांगली मालिश करावी. त्यामुळे स्नायूमध्ये नवचैतन्य येते. ते संभोगासाठी आवश्यक आहे. जनन इंद्रियाच्या मज्जातंतूवर कमरेतील मज्जातंतूच्या जलाचे नियंत्रण असते. म्हणून रोज संध्याकाळी 10 मिनिटे कटी स्नान घ्यावे. त्यामुळे अतिशय लाभ होतो. शरीराचे आरोग्य सुधारणे सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. धनुरासन, सर्वांगासन, हलासन ही आसने करावीत. वरील उपचाराचा परिणाम वयोमानानुसार कमी जास्त असतो. तरुणामध्ये गुण लवकर येतो. दीर्घकालीन स्वरूप असेल तर वेळ लागतो. नपुंसकत्वाचे कारण मानसिक असेल तर मानस उपचार तज्ञाचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.